भोपळ्यापासून घारगे तर आपण नेहमीच बनवतो, पण आज मात्र मी थोडेसे वेगळे आणि भरपूर पदर सुटलेले 3 ते 4 दिवस अगदी सहज टिकतील अशा या भोपळ्याच्या दशम्या बनवल्या। तेलात तळायची गरज नाही आणि विशेष म्हणजे फार वेगळे जिन्नस घालायची सुद्धा गरज नाही। नेहमीच्याच साहित्यात अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। तर त्यासाठी बघा, इथे मी हा पाव किलो भोपळा घेतलाय। भोपळा किसण्यासाठी बराच वेळ लागतो, तर भोपळा किसायची सुद्धा गरज नाही, फक्त याचे साल काढलंय आणि नंतर जमतील तसे याचे तुकडे करायचे। फक्त पाव किलोच भोपळा आहे, पण संपूर्ण कुटुंब अगदी पोटभर खातील अशा पद्धतीच्या दशम्या यापासून बनतात। तर हा भोपळा बघा अशा पद्धतीने मी कापून घेतलाय। आता हा भोपळा शिजवण्यासाठी इथे मी एक कुकर घेतलाय। कुकरमध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही। यामध्ये या भोपळ्याच्या फोडी घातल्या आणि एवढ्या या भोपळ्यासाठी बरोबर 1 वाटी गूळ घ्यायचं। गूळ शक्यतो असं बारीक कापून घ्यायचं, म्हणजे गुळाला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि मग यामध्ये पाणी सुद्धा घालायची गरज नाही। त्या पाकामध्येच हा भोपळा पूर्णपणे शिजून येतो। तसेच पाव चमचा इथे मी हे तूप वापरलं। आता हे सर्व चांगलं असं वर खाली करायचं, म्हणजे यामध्ये थोडासा ओलसरपणा तयार होतो। आता या कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवरच साधारण 5 ते 6 शिट्ट्या करायचा, म्हणजे हा भोपळा आतपर्यंत अगदी मऊसूत असा शिजला जातो। बराच वेळ काय होतं, भोपळा वरून शिजतो किंवा आतमध्ये गाठी राहतात आणि त्यामुळे नंतर पोळी लाटताना ती फुटू शकते। त्यामुळे हा भोपळा चांगला मऊसूत शिजणं फार गरजेचं आहे। तर 6 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झालाय। हा कुकर उघडल्यानंतर बघा या गुळाला भरपूर असं पाणी सुटतं आणि त्यामध्येच हा भोपळा पूर्णपणे शिजून आलाय। वेगळं पाणी घालायची सुद्धा गरज नाही। आणि कुकरच्या शिट्ट्या करताना शक्यतो गॅस मोठा न करता मध्यमच ठेवायचा, म्हणजे गुळ वितळलं जातं आणि हे करपत सुद्धा नाही। आता पुढची प्रोसेस आपण या कुकरमध्येच करू शकता किंवा असं एखाद्या भांड्यामध्ये काढायचं आणि नंतर एखाद्या मॅशरने किंवा पेल्याने सुद्धा हा भोपळा चांगला असा मॅश करायचा। शक्यतो यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही। भोपळा पूर्णपणे शिजला असेल तर हे बघा साधारण 1-2 मिनिटातच पटकन याची अशी प्युरी होते। ही अशी प्युरी होणं फार गरजेचं आहे। घरातील लहान मुले मोठे सर्वांनीच आवडीने खावं यासाठी यामध्ये आपण थोडे जिन्नस घालू शकता, जसं की जायफळ पूड, वेलची पूड। तर इथे मी ही थोडीशी वेलची पूड, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। सोबतच यामध्ये 1 चमचा भरून असे हे पांढरे तीळ घातले, म्हणजे हे खाताना खूप छान लागतात। आता यामध्ये थोडं थोडं पीठ घालून ह्याचा एक घट्टसर गोळा मळायचा। शक्यतो यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। या गोळ्यामध्येच हे असं मी मळून घेत आहे। तर सुरुवातीला 1 वाटी, नंतर अजून अर्धी वाटी आणि लागेल तसं थोडं थोडं पीठ घालून हे असं घट्टसर मी याचा गोळा बनवला आहे। यामध्ये पाणी, दूध काही घालायची गरज नाही। या प्युरीमध्येच हे मिश्रण असं मी मळून घेतलं। आता सर्वात शेवटी याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि यावर झाकण ठेवून साधारण 5-6 मिनिटे हे बाजूला ठेवायचं। 5-6 मिनिटांनंतर बघा हे पीठ हलकंसं मऊ होतं। आता याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या आपण पोळ्या लाटू शकता किंवा इथे मी असा हा मोठा गोळा घेतला। या गोळ्यापासून नेहमी आपण पोळी लाटतो त्या पद्धतीची पोळी लाटायची। तर थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ घेतलंय आणि अशा पद्धतीने कुठे पातळ कुठे जाड असं न ठेवता सर्व बाजूने एकसारखी पोळी लाटली। आता यावर थोडंसं तूप घालायचं। तूप नसेल तर थोडंसं तेल जरी लावलं तरीही चालेल आणि वरून थोडंसं कोरडं पीठ असं भुरभुरायचं। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचा असा रोल बनवायचा। अशा पद्धतीने ही पोळी अशी रोल केली म्हणजे नंतर दशमीला बरेचसे पदर सुटतात। हा रोल असा फिरवायचा म्हणजे तो नंतर सुटत नाही। आता मात्र याचे असे काप करायचे आणि नंतर हलकेच हे लाटायचे आहेत। यामध्ये तूप, कोरडं पीठ घालून याचे असे लाट्या बनवल्या म्हणजे आतपर्यंत बघा भरपूर असे पदर सुटतात आणि नंतर भाजले म्हणजे हे बराच वेळ खुसखुशीत राहतात। आता हे लाटताना सुद्धा थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि फार अगदी गोलाकार लाटायची गरज नाही। आपल्याला जमेल त्या पद्धतीने हे लाटायचं आहे। यामध्ये गूळ आहे, तूप आहे, त्यामुळे अगदीच हे परफेक्ट लाटता येईल असं नाही। कडा जर अशा फाटत असतील आणि आपल्याला फार गोलाकार हवे असतील
तर एखाद्या डब्याचं झाकण ठेवायचं आणि या पद्धतीने गोलाकार अशा पोळ्या लाटायच्या। अशी ही पोळी भाजण्यासाठी लोखंडी तवा मी इथे गरम केलाय, गॅस मध्यमच ठेवलाय आणि यावर नेहमी आपण पोळ्या भाजतो त्या पद्धतीनेच भाजून घ्यायच्या। तर यावर बघा असे पांढरे तीळ लावले म्हणजे याला चव छान येते आणि अशा पद्धतीने भाजले म्हणजे ते मस्त कुरकुरीत होतात। हे भाजताना मात्र कच्चे ठेवायचे नाही, दोन्ही बाजूने असा हलकासा दाब देत देत पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे कुठे प्रवासात न्यायचे असतील तरी सुद्धा साधारण 2 ते 3 दिवस जरा सुद्धा खराब होत नाहीत। हे भाजत आले की वरच्या बाजूने आपल्याला आवडत असेल तर थोडंसं असं तूप लावायचं। तर भोपळ्यापासून नेहमी तेलात तळलेले घारगे बनवण्यापेक्षा काही वेगळं बनवायचं असेल आणि कमीत कमी तेलात बनवायचं असेल, नाश्त्याला असू दे किंवा प्रवासात नेण्यासाठी सुद्धा अशा या भोपळ्याच्या दशमी बनवू शकता। याला बघा आतून भरपूर असे पदर सुटलेत, लहान मुले मोठे सर्वजण फार आवडीने खातील। तर अशा या भोपळ्याच्या दशमी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा। लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।